सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आकाश मास्टर्समध्ये. मंडळी, आज खरं तर एक सुंदर पॉडकास्ट तुमच्या भेटीला येणार होता, पण आज त्याआधी हा व्हिडिओ बनवणं मला गरजेचा वाटला. केवळ एक वारकरी अनुयायी म्हणून, कोणाच्या सांगण्यावरून नाही किंवा कोणाच्या विरोधात नाही किंवा कोणाच्या जे आहे ते म्हणजे डिफेन्समध्ये नाही, वस्तुस्थितीनं सांगायचं झालं तर हा व्हिडिओ केवळ एक वारकरी अनुयायी आहे म्हणून मी बनवतो आहे. मंडळी, तुम्हाला माहिती की काल परवा इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा जो आहे तो साखरपुडा संपन्न झाला आणि त्या साखरपुड्यानंतर इंदोरीकर महाराजांच्या विषयामध्ये बऱ्याचशा पोस्ट जे आहे ते व्हायरल होत आहेत सोशल मीडियावरती. मग त्या पोस्टमध्ये विविध गोष्टी टाकलेल्या आहेत, त्याच्यामध्ये म्हणजे त्यांना ट्रोल करायचा प्रयत्न केलेला आहे एका अंगाने आपण पाहिलं तर, की बाबा इंदोरीकर महाराज तर स्वतः सांगतात की लग्न एवढे मोठे कर्ज काढून करू नका आणि स्वतःच मग एवढा मोठा साखरपुडा कसा केला त्यांनी. अशा विविध गोष्टी सध्या सोशल मीडियावर जे आहे ते व्हायरल होत आहेत आणि त्याच्यावरती आपले लोक भरभरून कमेंटसुद्धा करत आहेत. तर मंडळी, याचीच वस्तुस्थिती मला तुम्हाला 2 मिनिटात सांगायची आहे की नेमका हा सगळा विषय काय आहे आणि या विषयाची खरी वस्तुस्थिती काय आहे. मंडळी, आपण जर इंदोरीकर महाराजांची कीर्तन वस्तुस्थितीनं ऐकलं तर त्याच्यामध्ये ते बोलतायत काय याच्यावर आधी लक्ष दिलं पाहिजे आपण. पहिला मुद्दा तर ते काय म्हणतायत की आता गावात काय असतं आपले की एखाद्या मोठ्या व्यक्तीनं चांगलं मोठं लग्न केलं, एखादा 30 एकरवाला जे आहे ते जमिनीचा मालक आहे, त्याने त्याच्या मुलीचं चांगलं एक 10-12 लाख रुपये घालून मोठं लग्न केलं. त्याच ठिकाणी एखादा 4-5 एकरवाला गरीब शेतकरी त्या लग्नात जातो, ते लग्न सगळं पाहतो आणि त्याच्या मुलीचं जेव्हा लग्न येईल त्यावेळेस तो निर्णय घेतो कोणत्याही कारणास्तव. समजा मग 4 माणसात बसल्यावर 4 माणसांनी म्हणल्यावर त्याला त्याच्यामध्ये आपला शब्द मोडू द्यायचा नाही म्हणा किंवा काय म्हणा, मग तो 4 माणसामध्ये ह्या सगळा निर्णय घेतो की आपलंही लग्न आपण तसंच करायचं. पण त्याला 30 एकर जमीन आहे, 30 एकर जमिनीमधून त्याचं लाखो उत्पन्न आहे म्हणून तो तेवढे 10-12 लाख रुपये खर्च करू शकतो आणि तेवढं लग्न करू शकतो. पण त्याच ठिकाणी एकदा 2-4 एकरवाला शेतकरी किंवा 4-5 एकरवाला शेतकरी तेवढा खर्च अफोर्ड करू शकत नाही. मग लोक काय करतात, किंवा ठीक आहे होऊ द्या एकदाच म्हणून काय करतात, किंवा 4-5-6 लाख रुपये कर्ज काढतात आणि ते कर्ज काढून काय करतात, त्याच्यातले 2-3 लाख तर वायाला जातात. मग इंदोरीकर महाराज त्याच्यामध्ये म्हणतात फेटे आणा, आणखी कुठं डीजे लावा, त्याच्यानंतर आणि बरेचसे लोक साजबाज करतात लग्नामध्ये, ज्याची त्याची ती इच्छा असते. मात्र ह्या सगळ्या गोष्टी कराव्या कधी, जेव्हा आपली ऐपत असेल तेव्हा. म्हणजे आपल्याकडे जर 30 एकर जमीन आहे, त्याच्यातून आपल्याला 10 लाख रुपये उत्पन्न होत असेल तर तुम्ही 7 लाख रुपये खर्च करा, काही अडचण नाही. मात्र ज्याची जमीनच 3 एकर आहे त्यानं 6 लाख रुपये लोन काढलेलं आहे, कर्ज घेतलेलं आहे आणि तो जर समजा अशी भाषा करत असेल की मी हे सगळं करील ते सगळं करील, इंदोरीकर महाराज त्यांना मार्गदर्शन करतायत की कर्ज काढून एवढा खर्च करायची काही गरज नाही. जरी लग्न साधे केले तरी, पुढला डायलॉग तुम्ही समजून घ्या इंदोरीकर महाराजांच्या भाषेमध्ये. मग महाराज ते म्हणतायत की बाबा तुमची जर परिस्थिती साधी ना, त्याची बराबरी करण्यामध्ये तुम्ही स्वतःचं नुकसान करू नका घेऊ. आता लग्न होतं पण पुन्हा फेडताना सगळ्या गोष्टी करतात, तशा लोकांना इंदोरीकर महाराज हे प्रबोधन करतात बाबा की तुम्ही कर्ज काढून लग्न करू नका. जर तुमची ऐपत असेल, तेवढं तुमचं उत्पन्न असेल तर ऑफकोर्स तुम्ही करू शकता, त्याच्यात अडचण नाही. मात्र एखाद्यानं केलंय म्हणून त्याच्यासारखं मी करीन आणि त्याचं बघून 5 लाख रुपये कर्ज काढून जर तुम्ही लग्न करत असाल तर इंदोरीकर महाराज म्हणतात असे लग्न करू नका. आणि जरी 1-2 लाख रुपये लग्नामुळे कर्ज काढावं लागलं तरी ते लग्न असे करा की त्या 2 लाख रुपयामधला एकही रुपया वाया जाणार नाही, जसं की फेटे वगैरे हा सगळा खर्च. मग त्याच्यावरूनच लोकांनी काय केलं, या 2 दिवसामध्ये एवढे महाराजांविषयीचे व्हिडिओ जे आहे ते टाकले सोशल मीडियावरती की महाराज तर असं म्हणतात, मग लोकासागे ब्रह्मज्ञान वगैरे 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 असं भरपूर काय सांगितलं. पण मंडळी, तुम्हाला एक याच्यातली महत्त्वाची बाजू मी सांगू इच्छितो की इंदोरीकर महाराज कीर्तनकार तर आहेच आहेत, पण एक प्रगतशील शेतकरी सुद्धा आहेत. त्यांचा कालचा जो आपण खर्च बघितला, एक प्रगतशील शेतकरी तेवढा खर्च अफोर्ड करू शकतो. इंदोरीकर महाराजांची ती सुद्धा बाजू आहे. आणि एका बापाला अपेक्षा असतेच की आपल्या मुलीचा सोहळा सगळ्यांनी बघावा, चांगला व्हावा. पण त्या अपेक्षाही कधी पूर्ण होतात जर तेवढा आर्थिक दृष्टीनं तो सक्षम असेल तर. अलग लक्षात तुमच्या. मग या सगळ्या मुद्द्यांकडे पाहिलं तर आपलं एक लक्षात येऊ शकतं की इंदोरीकर महाराज एक प्रगतशील शेतकरी आहेत, त्याच्यामुळे ते तेवढा खर्च अफोर्ड करू शकतात, त्याच्यामुळे त्यांनी तेवढा खर्च केला. बरं, जरी तेवढा त्यांनी खर्च केलेला असला तरी त्यांनी तो कोणत्या सिच्युएशनमध्ये केला हेही आपल्याला माहीत नाहीये. बरं, दुसरा मुद्दा, त्यांनी लग्नात काल सांगितलंच होतं की या विषयानंतर मला ट्रोल होणारच आहे, म्हणजे महाराजांनी आधीच सांगितलं होतं आणि तसंच झालंही. आणि त्याच्यातले आणखी एक मुद्दे आपण मंडळी, त्यांनी त्यांच्या लग्नामध्ये 1 लाख समथिंग काहीतरी हजार दुष्काळग्रस्तांना दान केले. त्याच्यानंतर की तिथं अनेक राजकीय मंडळी आले होते, पण इंदोरीकर महाराजांनी सांगितलं की साध्या माणसाचा सत्कार नाही आहे, तर मोठ्या बी माणसाचा सत्कार नाही. म्हणजे कुणाचा सत्कार त्यांनी त्यांच्या लग्नात केला नाही, केला तर सगळ्यांचाच, नाहीतर मग कोणाचाच नाही. मग हे का नाही व्हायरल झालं? महाराजांनी तिथं अनेक गोष्टी सामाजिक कार्यासाठी दान दिल्या, त्या नाहीत व्हायरल झाल्या.
पण महाराजांनी लग्न एवढं कसं काय मोठं केलं, मग लोकांना तर सांगतात आणि स्वतःच कसं करतात. लोकांना सांगण्याची सिच्युएशन एक वेगळी असते, स्वतः त्यांनी केलं ती सिच्युएशन एक पूर्णपणे वेगळी आहे. म्हणजे हे कसं आहे की समजा मी कुठे कीर्तनाला जात असेल, माझा ड्रायव्हर आहे, मग त्याला जर समजा एखादं व्यसन करायचं, काही पुडी वगैरे खायची असेल तर त्याने टपरीवरती गाडी थांबवली, मग मला ताण लागली आहे म्हणून मी सुद्धा उतरलो आणि उतरल्यानंतर त्या टपरीवर गेलो पाणी घ्यायला लागलो. लोक काय म्हणणार, अरे हेच महाराज होते ना काल सांगत होते कीर्तनात सिगरेट पिऊ नका, गायछाप करू नका वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, हेच आज टपरीवर कसे दिसायला लागलेत. अहो तुम्ही सिच्युएशन समजून घ्या. मी टपरीवर गेलोय पाणी बॉटल घेण्यासाठी आणि ड्रायव्हर गेलाय पुडी घेण्यासाठी. इथं तसंच झालेलं आहे. इंदोरीकर महाराज लोकांना प्रबोधन करतायत, सांगतायत, मग हे असेच कसं करायला, असे हे स्वतःच असे कसे वागायला लागले असं आपलं म्हणणं आहे ना. पण सगळी सिच्युएशन आपण लक्षात घेतली पाहिजे. कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांनी आत्महत्या या वर्षातला जर समजा गेल्या काही वर्षातला आकडा जर काढला तर तो हजारो लाखांमध्ये आहे. ते कुठंतरी थांबावून साधं सॅटिस्फॅक्शनमध्ये आपापल्या परिस्थितीनुसार लग्न करावं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी महाराज बोलले होते. आणि त्याच्या मागचं एक कारण काय माहिती का मंडळी, मागे चातुर्मासामध्ये आमचा एक फार सुंदर विषय झाला आमच्या गुरुवर्यांसोबत पाठामध्ये. ते काय म्हणतात की बाबा लोकांना आपल्याकडे आहे याच्यापेक्षा दुसऱ्याकडे दिसतंय याचं दुःख जास्त आहे. म्हणजे काय, त्याच्याकडे गाडी दिसते ना ती माझ्याकडे आली पाहिजे. अरे पण त्याला 50,000 पगार आहे, त्याला 50,000 पगार आहे, आपलं वार्षिक उत्पन्न 50,000 आहे. अशा लोकांसाठी इंदोरीकर महाराज बोलतात ज्याची 50,000ची लायकी आहे त्यानं घेऊ द्या गाडी, पण ज्याचं वर्षाचं उत्पन्न 50,000 रुपये त्यांनी कर्ज काढून घेऊ नका. पण याचाच अर्थ आपल्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने घेतला आणि त्याच्यामुळे महाराजांना गेल्या 2 दिवस झालं फार प्रमाणात ट्रोलिंग होत आहे. पण मंडळी तुम्हाला एक वस्तुस्थिती सांगू का, हरिभक्तीपरायण इंदोरीकर महाराज एक असे कीर्तनकार आहेत महाराज की साध्यातला दुष्टातला दुष्ट माणूस आणि चांगल्यातला चांगला माणूसही जर कोणाची कीर्तन ऐकत असेल तर ते इंदोरीकर महाराज आहेत. आणि मध्ये मध्ये इंदोरीकर महाराजांच्या आई वडिलांचा जेव्हा तो मातृ पितृ कृतज्ञ सोहळा होता त्यावेळेस एका कीर्तनकारांनी खूप सुंदर इंदोरीकर महाराजांशी बोलले होते की ते काय म्हणाले होते की इंदोरीकर महाराजांचा विषय असा आहे की एखादी पडीक जमीन जर असेल तर ते तिथं जातात, सगळं तण काढतात, नांगरणी करतात आणि मग पेरणीला जे आहे ते चांगल्या कीर्तनकाराला बोलवतात. हे असंच आहे मंडळी. कसल्याही दुष्ट बुद्धीचे लोक असू द्या, इंदोरीकर महाराजांचे कीर्तन ते ऐकतातच. आणि एकदा इंदोरीकर महाराजचे कीर्तन ऐकून त्यांना गोडी लागली की पुन्हा त्यांच्यापेक्षा म्हणजे चांगलं चिंतन आणखी ऐका वाटतं. महाराज चिंतनच सांगतात, तो मुद्दा नाहीये मला सांगायचा. पण सांगायचंय काय की गोडी लागणं महत्वाचं. असं गोडी लावायचं काम हे निवृत्ती महाराज इंदोरीकर करतात आणि पुढे ती गोडी पूर्ण करायचं काम अनेक महाराष्ट्रातले दिग्गज कीर्तनकार करतात. असं त्या कीर्तनकारांनी इंदोरीकर महाराजांच्या त्या कृतज्ञ सोहळ्यामध्ये भाषण केलं होतं. आज तेच इथं इंदोरीकर महाराजांमुळे कितीतरी लोकांना कीर्तनाची गोडी लागलेली पुन्हा ते चांगल्या चांगल्या महाराजांची सुद्धा कीर्तनं ऐकतायत. अहो साधी गोष्ट घ्या ना, फिल्म इंडस्ट्री सारखी इंडस्ट्री ही साध्या लोकांना सुद्धा वर येऊ देत नाही. ती इंडस्ट्री इंदोरीकर महाराजांना अवॉर्ड देते, ही किती मोठी उपलब्धी आहे. एका कीर्तनकाराला फिल्म इंडस्ट्री मधला अवॉर्ड मिळतोय, मला वाटतं आय थिंक 2016, 17, 18 या दरम्यान काहीतरी मिळाला होता. ही आपल्यासाठी नक्कीच स्वाभिमानाची गोष्ट आहे. पण आपण हे सगळं बघत नाहीत. आणि इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या मुलीचा एवढा मोठा सोहळा केलाच कसा, मग लोकांना सांगतातच कसं. खरं वस्तुस्थिती पाहिली तर लोकांना सांगण्याचीही त्यांची चुकी नाही, करण्याचीही चुकी नाही. चुकी आपल्या फक्त समजाची आहे की आपल्याला समज काय आहे. आपल्यासमोर जशा गोष्टी येतात आपण त्याच गोष्टीनुसार जज करायला जगाला सुरू करतो. मग एखाद्याच्या मनाचं आता तुकोबाऱ्या तर म्हणतात ना महाराज, दुर्जनाची जोडी आणि सज्जनाचे खेटर तोंडी. दुर्जन माणसाचे एकच काम आहे की सज्जन माणसाच्या तोंडावर खेटर कसं मारता येईल. त्याच्यामुळं माझी एक हंबल रिक्वेस्ट आहे, जरी पोस्ट व्हायरल होत असल्या तरी त्या पोस्टला फार शेअर करू नका. इंदोरीकर महाराज हे एक ते त्यांच्या जवळ जे लोक राहिलेत ना ते सांगतात की महाराजांसारखा व्यक्ती नाही. आणि खरंच ते वस्तुस्थिती आहे सुद्धा, कारण त्यांनी त्यांना जवळून पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी तो खर्च कोण्या सिच्युएशनमध्ये केला आहे आणि जरी केला असला तरी ते करू शकतात का, कारण ते एक प्रगतशील शेतकरी सुद्धा आहेत. त्याच्यामुळे आपण फार डोकं लावायचं नाही. मला त्यांचे किती चांगले चांगले कीर्तन युट्यूबवरती आहेत ते आपण ऐकले पाहिजे, ना की लोकांनी त्यांना ट्रोल केलं म्हणून आपण केलं पाहिजे. बाकी सांगायचा मुद्दा मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की हा काय व्हिडिओ मी त्यांनी मला सांगितले किंवा विरोधकांनी मला सांगितले किंवा कोणी मला सांगितले म्हणून बनवत नाही. हा व्हिडिओ केवळ एक वारकरी संप्रदायाचा मी अनुयायी आहे आणि एका आपल्या संप्रदायाच्या चांगल्या माणसाला ट्रोल केला जाते म्हणून फक्त एक माझं मत मी व्यक्त केलं आहे. मी कोणाच्या विरोधातही बोललेलो नाही आणि पहिल्यांदा सांगितले कोणाच्या कडूनही बोललेलो नाही. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा आणि जर तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तर खाली लाईकचं बटन येते त्याला आपण लाईक करा. बाकी कमेंट सेक्शन व्हिडिओचं ऑफ करतोय कारण कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पुन्हा त्याच गोष्टी नको आहेत. रामकृष्ण हरी.